नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विद्यापीठांमध्ये संपादन केलेलं ज्ञान आणि कौशल्यच विद्यार्थ्यांना आयुष्यातली आव्हानं पेलायला उपयुक्त ठरेल, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना राबवण्याबाबत भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विचारमंथन, पंतप्रधान मोदीही करणार मार्गदर्शन. राज्यांमध्ये परिवर्तन झालं तर देशात सुशासन येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आशा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर समस्या सुटू शकेल, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला विश्वास. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा, कांदा निर्यातदारांना 5% अनुदान देण्याचा निर्णय, नितीन गडकरी यांची माहिती. आणि भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा पहिला T20 क्रिकेट सामना आज अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये रंगणार. आणि आता सविस्तर वृत्त. विद्यापीठ ही संवाद, परिसंवाद आणि वादविवादाचं सर्वोत्तम व्यासपीठ आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. बिहारमधल्या नालंदा विद्यापीठातल्या पहिल्या दीक्षांत सोहळ्यात आज त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नालंदा विद्यापीठ केवळ आपलं वारसास्थळच नाही, तर भारतात 1200 वर्षांपासून चालत आलेल्या ज्ञान आणि संस्कृतीचं वहन करणारं एक सांस्कृतिक केंद्र आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी या विद्यापीठाचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी संपादन केलेलं ज्ञान आणि कौशल्य त्यांना पुढच्या आयुष्यातली आव्हानं पेलताना उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संसदेनं एक विशेष कायदा करून 25 नोव्हेंबर 2010 साली नालंदा विद्यापीठ पुन्हा सुरू केलं होतं. भारताच्या प्राचीन ज्ञानाचा वारसा सांगणारं हे विद्यापीठ पूर्व आशियातलं एक महत्त्वाचं ज्ञानाचं केंद्र मानलं जातं. या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. दीक्षांत समारंभापूर्वी राष्ट्रपतींनी पेलखी गावातल्या विद्यापीठाच्या नव्या परिसराचं भूमिपूजन केलं. केंद्र सरकारच्या गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजना आणि सुप्रशासनाचा अजेंडा अंमलात आणण्यासाठी अधिकाधिक मेहनत घ्यावी, अशी सूचना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली. देशाच्या 51% भूप्रदेशावर भाजपा सत्तेत आहे, त्यामुळे मोदी सरकारची कल्याणकारी धोरणं जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात या सर्व मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं शहा म्हणाले. भारतीय जनता पार्टीनं भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात एक दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत ते बोलत होते. भाजपाला देशात कार्यसंस्कृतीचं राजकारण रुजवायचं आहे, असं सांगत समाजात गरीब आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. यावेळी सर्व मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रातल्या विशेषतः कृषी, महिला कल्याण आणि रोजगाराविषयीच्या कामांचं सादरीकरण केलं. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. राज्यांमध्ये परिवर्तन झालं तर देशात सुशासन येईल, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या 65 योजनांची अंमलबजावणी राज्य सरकारांनी करायची आहे. यात भाजपा शासित राज्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारच्या 80हून अधिक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच गरिबांचं कल्याण, मध्यम वर्ग, वंचित घटक, शेतकरी आणि मजुरांच्या भल्यासाठी काम करावं, अशा सूचना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीनंतर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कल्याणकारी योजनाओं के माध्यम से ये देश और देश की सरकार ये गरीबों के और आम आदमी के कल्याण के लिए ही काम करेगी और कल्याणकारी राज्य की भूमिका से कतई सरकार दूर नहीं जाएगी, ये भी इस सरकार ने बताया. और इसलिए अध्यक्ष जी ने स्पष्ट किया है कि ऐसी कोई दुविधा इस सरकार के सामने नहीं है. सभी लोगों के लिए सरकार चल रही है. सबका साथ, सबका विकास, जिस नारे के साथ माननीय मोदी जी इस सरकार को चला रहे हैं, उसको ठीक ढंग से, कारगर ढंग से सरकार इसको चला रही है. काश्मीरमधली परिस्थिती चिंताजनक असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर समस्या सुटू शकेल, असा विश्वास जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज व्यक्त केला.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी मोदी यांच्याशी काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीविषयी चर्चा केली। त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या। काश्मीरबाबत पंतप्रधानांना चिंता वाटत आहे। परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर यावी अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं। काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानकडून पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत असा आरोप मुफ्ती यांनी केला। युवकांना भडकवण्याचं कृत्य पाकिस्ताननं करू नये असंही त्यांनी ठणकावलं। काश्मीरमधल्या 95% नागरिकांना शांतता हवी आहे। खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे। सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संचारबंदी लागू केली आहे, मुफ्ती यांनी स्पष्ट केलं। प्रसारमाध्यमांनी काश्मीरबाबतचं वृत्त देताना संयम बाळगावा असं आवाहनही त्यांनी केलं। दरम्यान अनंतनाग शहरातली संचारबंदी आज 49व्या दिवशी मागे घेण्यात आली। मात्र श्रीनगरसह इतर काही भागात अद्यापही संचारबंदी जारी आहे। कांद्याच्या घसरत्या दरांमुळे धास्तावलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कांदा निर्यातदारांना 5% अनुदान दिलं जाईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केलं। या अनुदानाचा लाभ उठवण्यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीचं प्रमाण वाढवावं असं आवाहनही त्यांनी केलं। केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे। येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्यात होणाऱ्या ताज्या किंवा शीतगृहातल्या कांद्यावर ही अनुदान योजना लागू असेल। देशातला कांदा दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यात अधिकाधिक व्हायला हवी असं ते म्हणाले। नेदरलँड आणि चीननंतर कांदा निर्यातीत भारत 3ऱ्या स्थानावर आहे। यंदा सुमारे 3.5 लाख टन कांद्याची निर्यात होण्याची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा पीक न घेता कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाकडे लक्ष द्यावं असंही आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। पाकिस्ताननं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचं भारतातला प्रत्यार्पण करावं अशी मागणी भारतानं केली आहे। दाऊदवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ही मागणी करण्यात आल्याचं परराष्ट्र प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं। संयुक्त राष्ट्रांच्या समितीनं दाऊद पाकिस्तानातच असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे। सीमेपलीकडील दहशतवादाबाबतच पाकिस्तानशी चर्चा होईल असं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे। पाकिस्ताननं कोणत्याही दहशतवादाला थारा देऊ नये असं स्वरूप यांनी सांगितलं। पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। दहशतवाद्यांमध्ये कोणताही भेद करू नये असं अमेरिकेनंही पाकिस्तानला ठणकावलं आहे। पाकिस्ताननं दहशतवादाचा आश्रयदाता बनू नये। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापसातले वाद मिटवण्यासाठी चर्चा सुरू ठेवावी असं अमेरिकेनं म्हटलं आहे। दरम्यान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर येत्या सोमवारी वॉशिंग्टनला अमेरिकेचे सुरक्षा सचिव ॲस्टर कार्टर यांची भेट घेणार आहेत। काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेनं भारताला प्रमुख सुरक्षा सहकार्याचा दर्जा दिला आहे। या बैठकीत संरक्षणविषयक बाबींवर चर्चा होणार आहे। बांगलादेशी पोलिसांनी आज सकाळी ढाका शहरालगत एका दहशतवादी तळावर छापा टाकून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। ढाक्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार तमीम अहमद चौधरी याचा यात समावेश आहे। जमातुल मुजाहिदीन बांगलादेश या बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हा छापा टाकण्यात आला। गेल्या महिन्यात अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत 9 संशयित इस्लामी दहशतवाद्यांना ठार करण्यात बांगलादेशी पोलिसांना यश आलं होतं। ईशान्य भारत हे भारताचं महत्त्वाचं अंग आहे। या भागाचा विकास होणं गरजेचं असून त्या दृष्टीनं केंद्र सरकार पावलं उचलली आहेत असं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज केलं। ईशान्य भारतातल्या पारंपरिक कलांचं दर्शन घडवणाऱ्या महोत्सवाचं आज नवी मुंबईत त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। ईशान्य भारतातले विद्यार्थी देशाच्या इतर भागात शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे असं रिजिजू म्हणाले। अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। ईशान्य भारत हे आपल्या देशाचं सामर्थ्य आहे। स्त्री पुरुष समानतेचं प्रत्ययकारी दर्शन या भागात पाहायला मिळतं असं राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं। नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र खटल्याप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस या विशेष न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह 5 जणांना नोटीस बजावली आहे।
या प्रकरणी झालेल्या व्यवहारांविषयीची सगळी कागदपत्र काँग्रेसनं जाहीर करावी अशी मागणी करणारी याचिका भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात केली होती। त्यावर न्यायालयानं ही नोटीस जारी केली आहे। सरकारनं गेल्या 5 वर्षात पारपत्र आणि व्हिसा धोरणात आमूलाग्र बदल केले। त्यामुळे गेल्या वर्षी सुमारे 2 कोटी जणांना पारपत्र मिळाली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातल्या अनिवासी भारतीय कामकाज विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली। ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। पारपत्र घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी ती एकूण लोकसंख्येच्या केवळ 10%च आहे। त्यामुळे नवतंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त लोकांना पारपत्र देण्यासाठी काम सुरू असल्याचं मुळे यांनी सांगितलं। सरकारनं 150 देशातल्या नागरिकांसाठी ई-प्रवासी व्हिसा सुविधा सुरू केली आहे। थोड्या काळासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या इतर देशातल्या नागरिकांनाही ही सुविधा मिळू शकते असं त्यांनी सांगितलं। विविध देशांमध्ये भारताच्या प्रगतीविषयी माहिती देणं आणि त्यांच्या माध्यमातून भारतात गुंतवणूक वाढवणं हे काम त्यांच्या विभागातर्फे केलं जातं असंही मुळे यावेळी म्हणाले। दलित अत्याचार कायदा रद्द करावा आणि त्यात शिथिलता आणावी अशी मागणी होत आहे। मात्र हा कायदा कोणावरही अन्याय करणारा नाही तर दलितांच्या संरक्षणासाठीच आहे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं। पुण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दलितांवर याआधीही अत्याचार झाले आहेत, त्यामुळे अशा प्रकरणांना राजकीय रंग देऊ नये असं आठवले म्हणाले। अत्याचार थांबवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत असं त्यांनी सांगितलं। आगामी महापालिका निवडणुकात भाजपा शिवसेना युती कायम राहावी यासाठी प्रयत्न करू। मात्र युती झालीच नाही तर आरपीआय भाजपाच्या बाजूने उभी राहील असं आठवले यांनी सांगितलं। केंद्राप्रमाणे राज्यातही आम्हाला सत्तेत आणि महामंडळात संधी मिळायला हवी असं आठवले म्हणाले। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांचे प्रस्ताव केंद्राकडे आल्यावर तातडीने मंजूर व्हावेत यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन आठवले यांनी यावेळी दिलं। यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं। स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी युती करायला आम्ही तयार आहोत। काँग्रेसची युती झाली तर त्यांच्यासोबत, अन्यथा स्वबळावर निवडणुका लढवू असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही असा आरोप त्यांनी केला। शेतकऱ्यांवरचा अन्याय सुरूच राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारविरुद्ध प्रखर आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जोमानं कामाला लागा अशी सूचना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांना केली। अमरावती इथं आज आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दारिद्र्य यासाठी भाजपा जबाबदार असल्याची टीका करत राज्यात शिवसेनेचं सरकार पाहिजे अशी नागरिकांची भावना झाली आहे असं राऊत म्हणाले। शिवसेना भाजपा विरोधात नाही तर राष्ट्रहिताच्या बाजूने बोलते असं त्यांनी सांगितलं। केंद्र शासनाची धोरणं आणि योजनांची माहिती थेट ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अमरावतीतल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या येणस इथं लोकमाहिती अभियानाचं आयोजन केलं होतं। खासदार रामदास तडस यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। ग्रामीण जनतेनं सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन तडस यांनी यावेळी केलं। केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं। तसंच सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स आणि चित्र प्रदर्शनाचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार वीरेंद्र जगताप होते। उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं ओढ दिली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे। अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री आणि प्रशासन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी केला आहे। येत्या 6 सप्टेंबरपर्यंत पालकमंत्री, कृषी मंत्री आणि मदत तसंच पुनर्वसन मंत्र्यांनी आढावा बैठक घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला। उस्मानाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। पुरेसा पाऊस पडला नसल्यानं शेतकऱ्यांचं पीक धोक्यात आलं असून शेतकऱ्याला त्वरित मदत द्यायला हवी अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली।
राज्यातल्या नागरिकांना सुप्रशासनाचा अनुभव मिळावा या दृष्टीनं सेवा हमी कायद्याअंतर्गत अधिसूचित केलेल्या सर्व सेवा येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन केल्या जातील असं मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जाहीर केलं। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची त्रैवार्षिक बैठक आज मुंबईत झाली। त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हायला हवा, लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासनासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं। विविध ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटनांमुळे मनोबल खच्ची होतं। अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्याची गरज आहे असं मतही मुख्य सचिवांनी यावेळी व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून हा भाग प्रसारित होणार आहे। पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा हा 23वा भाग आहे। या भागासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं आहे। नरेंद्र मोदी ॲप, MyGov आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्यांची मतं आणि सूचना कळवाव्यात असंही मोदी यांनी म्हटलं आहे। नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांमुळे प्रोत्साहन मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। याआधी 31 जुलैला पंतप्रधानांनी मन की बातद्वारे नागरिकांशी संवाद साधत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं। छंदामुळे व्यक्तीच्या आयुष्याला वेगळंच वळण लागतं। काही जण संपूर्ण आयुष्य छंदासाठी वेचतात, त्यातूनच अनमोल ठेवा आणि विस्तृत संग्रहही जमा होतो। जळगावच्या संगीता घोडगावकर यांना श्री गणेशाच्या मूर्ती जमवण्याचा छंद जडला, त्यातूनच विविध गणेश रूपांचा संग्रह त्यांच्याकडे जमला आहे। जळगाव जिल्ह्यातल्या टेलिफोन नगरात राहणाऱ्या संगीता घोडगावकर यांची लहानपणापासूनच श्री गणेशावर श्रद्धा आहे। त्यांच्या लग्नात त्यांच्या आईनं त्यांना पंचधातूची गणेश मूर्ती भेट दिली आणि तिथूनच त्यांना विविध रूपातल्या गणेश मूर्ती जमा करण्याचा छंद जडला। गेल्या 25 वर्षांपासून त्यांना हा छंद आहे। देशात किंवा परदेशात कुठेही गेल्या तरी तिथून गणेश मूर्ती आणायला त्या विसरत नाहीत। ऑस्ट्रेलिया, थायलंड, इंडोनेशिया, स्वित्झर्लंड, नेपाळ, चीन, मलेशिया या देशातल्या पर्यटनातून गणेशाच्या मूर्तींचा त्यांनी वेध घेतला आहे। त्यांच्या संग्रहात प्रामुख्यानं चंदन, ब्रास, कॉपर, चांदी, पंचधातू, काच, लाकूड, स्फटिक, संगमरवर अशा विविध बाबींपासून बनवलेल्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात। शिवाय क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणारा, पेटी वाजवणारा, सायकल चालवणारा, अभ्यास करताना अशा विविध भावमुद्रांमधल्या गणेश मूर्तीही लक्ष वेधून घेतात। क्रिकेट खेळताना, हॉकी खेळताना, पतंग उडवताना, डॉक्टर गणपती, योगासनाच्या मुद्रांमध्ये अशा विविध अनेक प्रकारच्या मुद्रांमध्ये गणपती माझ्या संग्रहामध्ये आहे। माझा हा सतत प्रयत्न असतो की नवीन काही गणपतीची मुद्रा दिसली तर मूर्ती ती मी नक्की माझ्या संग्रहामध्ये घेऊन येते। माझ्याकडे पहिले 400-500 गणपती होते, आता ते 2000च्या वर संग्रह माझा वाढलेला आहे आणि अजूनही तो मोठा करण्याचा माझा मानस आहे। गणेश मूर्तींच्या संग्रहासाठी त्यांनी आपल्या घरातील एक प्रशस्त खोली राखून ठेवली आहे। जळगाव शहरातल्या संगीता घोडगावकरांचं घर म्हणजे गणेश मूर्तींचं जणू माहेरघरच बनलं आहे असं म्हणायला हरकत नाही। अमेरिकेत फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध T20 क्रिकेट सामन्यात आज भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। T20च्या 2 सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघांमध्ये चुरस आहे। कसोटी सामन्यातील 2-0 अशा विजयामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलेलं आहे। या 2 सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे। भारतीय संघ पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीवर खेळणार आहे। हवामान। गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईतही तुरळक ठिकाणी पाऊस पडला। येत्या 2 दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 26, किमान 24, नागपूर 32 आणि 25, पुणे 27 आणि 21, औरंगाबाद 32 आणि 23, नाशिक 29 आणि 22,
कोल्हापूर 27 आणि 21, रत्नागिरी 29 आणि 24, सोलापूर 33 आणि 23 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यापीठांमध्ये संपादन केलेलं ज्ञान आणि कौशल्यच विद्यार्थ्यांना आयुष्यातली आव्हानं पेलायला उपयुक्त ठरेल, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना राबवण्याबाबत भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विचारमंथन, पंतप्रधान मोदीही करणार मार्गदर्शन. राज्यांमध्ये परिवर्तन झालं तर देशात सुशासन येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आशा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर समस्या सुटू शकेल, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला विश्वास. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा, कांदा निर्यातदारांना 5% अनुदान देण्याचा निर्णय, नितीन गडकरी यांची माहिती. आणि भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा पहिला T20 क्रिकेट सामना आज अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मनामनात राष्ट्रप्रेम निर्माण करणारा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश अधोरेखित करणारा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र उत्सवाच्या आनंदात मग्न असतानाच त्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्याबद्दलची कृतज्ञता पुसट झाली आहे का? विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जाणाऱ्या किती जणांना तिथल्या टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचं भान असतं? टिळकांनी ज्या उद्देशानं गणेशोत्सव सुरू केला तो आज कितपत कायम आहे? या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी टिळक स्मारकाला स्वराज भूमीच्या रूपात मूर्तरूप यावं म्हणून अथक कार्य करणारे कार्यकर्ते प्रकाश सीलम यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.